नमस्कार ताईंनो, श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी. तर आज नाश्त्यासाठी काय आहे, तर आज आहे नाश्त्यासाठी गरमागरम पापडा. आपल्या विदर्भामध्ये नेहमीच पापडा, शेवड्या, फोडणीचे सरगुंडे असा काही नाश्ता असतो आणि हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. आता केदारला लागलेली होती भूक, म्हटलं चला छानपैकी गरमागरम नाश्त्याला त्याला उपमा पापडा वगैरे बनवून देते. त्यानंतर आपला पापडा रेडी झाल्यानंतर त्याला नाश्त्याला देणार. तर असं आहे आपल्या विदर्भामध्ये, उन्हाळा लागला की उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पापडा, शेवड्या, सरगुंडे असं बनवतो आणि आपण ते नाश्त्यासाठी नेहमी वापरतो. बाकीच्यांसारखं आपल्याकडे उपमा, पोहे, इडली, डोसे असे रोजच्या नाश्त्यामध्ये नसतात. ते कधीतरी औचित्यपणे आपण करतो. तर बघा आपला छान गरमागरम असा पापडा रेडी आहे आणि बघा त्याच्यावर सांबार टाकल्यानंतर किती छान दिसत आहे आणि चवीला सुद्धा खूप टेस्टी झाला होता. केदार बसला आहे नाश्ता करायला. मग मी त्याला नाश्ता वगैरे दिला, मम्मीला, केदारला, आणि मी इथे बसली बरबटीच्या शेंगांचे दाणे काढायसाठी. तर मी पण असे शेंगाचे दाणे काढता काढताना खाते, मला खूप आवडते. आणि आमच्या सकाळी सकाळी सुरू आहे तिथे गप्पा. जमा करतो एक नवीन पर्स कुठे बाहेर जातो. आता तुझी रिटायर झाली, तुझी गामी जायस जिथं गेली तिथं पर्स नवीन नवीन जात जायचं. एक तिथे माझी 12,000ची दोन दिवसासाठी 12,000ची 12,000 जमा करतो. एक दिवस ते पण तू मता झाला तुझ्या 12,000ची साडी शॉप नाही पण ते शूटले सांगून 1000 रुपये ते त्याच्या काय आठवण नाही आहे म्हणून तुझ्या मित्राला 1000 दिन तो 2000 त्याला मित्र काढून आपण मग दोघांनी 1000 रुपये पैसे माहिती आहे. लग्न कशी मिळवावं लागतं जास्त संकल्प करून लग्नाचा वेगळं दिसून दहावीचा वर्ष पैसे ठेवायला त्याचे अभ्यास त्याचा अजून दिवस करणार फायदा होणार आहे. विचार करून विचारले मोठी मोठी हो लग्न झालं मोठी आहे नगर मोठी नसते. हा ड्रेस मस्त दिसतो तुला. कांदे बहुत तेज आहे. चला तर आता छानपैकी आपला स्वयंपाक सुरू झालेला आहे. सुरू नाही झाला, स्वयंपाक झालेला आहे. तर मी ना आता छान अशी मस्त काय काय भाजी बनवली ते पण मी तुम्हाला दाखवते. तरी बघा इथे मी मेथी दाण्याची भाजी बनवली आहे. ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असते, सर्वांसाठी पोषक आहे आणि शुगर डायबिटीजवाल्यांसाठी पण खूप चांगली आहे आणि केसांसाठी पण खूप चांगली आहे ही मेथीची भाजी. त्यासाठी मी आठवड्यातून 2 वेळा नक्की बनवते. त्यानंतर बघा इथे ना फणसची भाजी बनवली आहे. हे बघा इथे छान अशी फणसची भाजी बनवली मस्तपैकी मसाल्याची. तर आजच्या जेवणामध्ये आपल्या 2 भाज्या आहेत. तर ह्या बघा आपल्या आजच्या जेवणामध्ये 2 भाज्या आहेत आणि पोळ्या पण करून घेते. तर सर्वात पहिली चपाती ही माझी गाईसाठी असते. तर पहिली चपाती आपण नेहमीप्रमाणे गाईसाठी करून घेतली छोटीशी. त्यानंतर मग मी दुसऱ्या चपात्या लाटून घेते आणि थोड्या मोठ्या मोठ्याच करते कारण थोडी घाई आहे. मला जायचं आहे बाहेर लवकर आवरून आणि स्वयंपाक जरा लवकरच आवरून घेते. कसं आहे घराच्या बाहेर जे आपल्याला कामं करायची असतात ना त्याला पण वेळ द्यावा लागतो आणि एकतर उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामुळे जरा लवकर घराबाहेर पडावं लागते कारण मग दुपारी जर ऊन झाली तर मग उन्हीमुळे ना बाहेर जाण्याची अजिबात इच्छा नाही राहत. त्यामुळे ना मी सहसा जरा लवकरच घराबाहेर पडायचा प्रयत्न करत असते. मला जर बाहेरचं काम असलं तर सकाळीच कामं आटोपून घेते
आणि बऱ्याचपैकी संध्याकाळचे कामं जे आहेत ते आम्ही टाळतो, कारण संध्याकाळी सुद्धा ऊन कमी झाली तरी पण जो उन्हाचा गरमाहट असते ना, तर ते ना आपल्याला घराबाहेर निघायला नको होते. गरम खूप होते बाहेर. संध्याकाळी पण आपण घराबाहेर जेव्हा पडतो तेव्हा. तर मग मी आता कणिक भिजवली आहे इथं आणि अशा छान मस्त चपात्या लाटून घेते. आणि मी वेगवेगळ्या पद्धतीने पोळ्या बनवते. म्हणजे कसं बघा, आपण एक ही त्रिकोण करून सुद्धा बनवू शकतो तेल लावून. त्यानंतर एकदम अशा साध्या पद्धतीने आपण गोल गोल तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं कोरडं पीठ टाकते आणि अशी लाटी बनवून घेते. हे बघा, ह्या पद्धतीने सुद्धा आपण चपाती बनवली ना, खूप गोल मस्त छान अशी गोल गोल पण येते आणि छान फुगते. तर ह्या बघा आपल्या चपात्या सुरू आहे मस्त अशा आपल्या रोजच्या जेवणातल्या. आज वापस उद्या आज किती वाजता जातं? आता जातं इंजेक्शन कोणाच्या घरी? नक्की आठवणीने इंजेक्शन घेशील. मनाचं काम नाही पडलं पाहिजे. जेवण करून घे, इंजेक्शन घेऊन जाय. कानाला बांधून जायचो. संध्याकाळी गेलं नाही चालत का? हो ना, मग वरात काही हा 4 वाजता वरात काही लवकर निघत नाही. देतो ना पैसे. बाबाला सांग. तिला भरण्याला येते मग तू भर पाहासाठी. कुठं? शेगाव हे काढलं. मग कॅनव्हास बोर्ड आणशील का? खायचं. ड्रॉइंग पेंटिंगचं मला तिथं चिपकासाठी एक पेंटिंग तयार करायची हॉलमध्ये. ते पलंगापाशी खाली खाली वाटून राहिलं ना ते. माहीत आहे का, आपले फोटोज आहे ना मोबाईलमध्ये असेच मेमरीज, ते घ्यायचे आणि ते असं काहीतरी असं तोरण येते त्यामध्ये मग फोटोज आपण एडिट करून झेरॉक्स करू शकतो आणि ते लावायचं. कसं कर? ते ॲमेझॉनवर पाहिलं मी. ते असं राहते ते छान आणि असे लंबे राहते तिथं असे छोटे छोटे फोटो चिपकवले. तसंच करतो कॅनव्हावर फोटो. तर बघा आता आपल्या पोळ्या होत आहे तोपर्यंत मुलांसोबतही गप्पा होतातच. आपलं रोजचं सुरू असते मुलांशी गप्पा, त्यानंतर पोळ्या, हा स्वयंपाक वगैरे असं काही कामं करता करताच मुलांसोबत बोलायला वेळ मिळतो. कारण मुलं पण आपापल्या अभ्यासात राहतात, कोणी आपल्या कामी राहतं, मी पण माझ्या कामात राहते. तर वेळच नाही सापडत एकमेकांसोबत गप्पा करायला. मग आम्ही असंच काही कामं करताना छान अशा गप्पा वगैरे करतो. तर केदारला जायचं आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर तो ऑर्डर घेतो लग्नाच्या छोट्या छोट्या रील्स बनवायसाठी वगैरे. आता सुरुवात करून राहिला आहे, त्याला आवड आहे त्यामध्ये, तर तो करतो. त्याने छानपैकी मस्त असा एक कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलंच की त्याने ते हे आणलं आहे म्हणून व्हिडिओ काढण्यासाठी जिम्बल. तर असो, तर ते आणलेलं आहे आणि त्याला लवकरच त्याचं ड्रीम आहे की तो लवकरात लवकर आयफोन घेणार आहे. म्हणून त्याच्याच पैशावर आम्ही कुठलंही त्याच्यामध्ये असे बाकी त्याच्या शौकसाठी आम्ही खर्च करत नाही. तो स्वतःसाठी करतो. त्याला जे आवड आहे व्हिडिओ काढण्याची, मोबाईलची वगैरे, तर तो स्वतःचा खर्च स्वतःच करतो. तर त्यामुळे आम्ही त्याला असं जास्त मनाई वगैरे करत नाही. पण त्याचं शिक्षण पण सुरू आहे. यावर्षी तो 10वीला गेला आहे. 10वी पण आहे त्याची. आणि त्याला 10वीचा अभ्यास पण सुरू करायला सांगितलेला आहे मी. तसं त्याचा अभ्यास पण सुरू झालेलाच आहे 10वीचा. पण त्याला थोडं शिक्षणामध्ये इंटरेस्ट कमी आहे. त्याला आहे जास्त आवड आपलं व्हिडिओमध्ये, मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यामध्ये, अशा गोष्टींमध्ये त्याला आवड आहे. मग चला म्हटलं तर मुलांना. तर बघा आता आपले स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर बघा मी आता उद्याची नाश्त्याची तयारी म्हणून इथे मोठ आणि मटकी भिजत घातली होती. तर ती आपली भिजली आहे छानपैकी अशी. आता एका कॉटनच्या कापडमध्ये मी बांधून ठेवणार. आणि स्वयंपाक झाल्या लगेच आपण गॅस पण छान स्वच्छ करून घेणार आहोत.
आणि कसं आहे गॅस जरा लगेच स्वयंपाक केल्याबरोबर स्वच्छ केला म्हणजे काय होते आपल्याला असा पसारा दिसत नाही स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा आणि छान दिवसभर पण फ्रेश वाटतं. मला ना आवडते असं पटकन स्वयंपाक झाल्यावर गॅस पुसायला. आणि आज जरा गॅस काही खराब झालेला नव्हता. स्वयंपाक जरा आपला छान असा मोजकाच स्वयंपाक होता, त्यामुळे गॅस काही जास्त असा घासायचं काम नाही पडलं. नाहीतर मी ना छान असा गॅस छानपैकी साबण वगैरे ना मस्त स्वच्छ करून घेते. चला तर आता आपला स्वयंपाक झाला, सर्व झालं, गॅस आवडून झाला आणि आता मी देवासाठी ताट तयार करते. तसा मी पहिल्या पोळीचा जो नैवेद्य आहे तो काढून ठेवलेला आहे. आता मी छानपैकी मस्त देवाचे ताट वगैरे रेडी करून घेते. तर हे बघा, हे आहे आपले देवाचे ताट आणि हेच आम्ही देवाला नैवेद्य म्हणून ठेवतो आणि त्यानंतर मग हेच ताट आम्ही स्वतः घरातलं कोणी ना कोणी जेवायला घेते. तर हे बघा, आता मस्त स्वामींसाठी छान अशी फणसची भाजी बनवलेली आहे. आपले स्वामी जेवण करतील आता. हे बघा, आपल्या स्वामींसाठी आपण नैवेद्य ठेवतो आणि नैवेद्य ठेवताना ना लक्षात ठेवायचं आपल्याला की दिवा सुरू असला पाहिजे. जेव्हा दिवा सुरू आपल्याला नैवेद्य ठेवायचा असतो तेव्हा दिवा लावून घ्यायचा. जरी आपला दिवा शांत झालेला असला तरी परत आपण लावून घेऊ. त्यानंतर बघा, हे आहे ताट नैवेद्याचं. तर हे तुळशीपत्र पण नैवेद्यावर ठेवते आणि म्हणतात की तुळशीपत्र आपण अर्पण केल्याशिवाय स्वामींना आपला प्रसाद नैवेद्य जो आहे ना तो मान्य नसतो, म्हणून त्यामुळे तुळशीपत्र ठेवायचं असते. आणि ही आहे आपली देवपूजा. आणि थोडं तुम्हाला दिसत असेल देवघर, थोडा आता मला याच्यामध्ये आणखी बदल करायचा आहे. आणि माझा बदल तर सुरूच असतो, काही ना काही वेगळं. तुम्हाला माहीतच आहे, मी काही ना काही छान असं करायचा प्रयत्न करते. पण आपल्याला ना जागा कमी असल्यामुळे इथे खूप प्रॉब्लेम येते. आपलं घर खूप छोटंसं आहे पण छान आहे. आम्हाला खूप छान, प्रत्येकाला आपलं घर आवडते. छोटं जरी असलं तरी छान आहे, थोडं मॅनेज करावं लागते. ठीक आहे, चला. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता मी तुम्हाला भेटत आहे आणि आता जवळजवळ आपल्याला 10:30 वाजले आहे. 10:30 वाजता आपला स्वयंपाक वगैरे सर्व छानपैकी झाला आहे. आणि मी रुपाली, माझ्या नवीन आपल्या माय लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि बघा कसं आहे, थोडंसं मागे पुढे काही व्हिडिओ होतात ते समजून घ्या. आणि खूप दिवसाची गॅप पडल्यामुळे आपले व्हिडिओ जरा मागे पुढे होत आहे. आणि कधी कधी गॅप म्हणजे एखाद्या दिवशी आपल्याला सुट्टी पण द्यावं लागतं आहे व्हिडिओला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज 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 सबस्क्राईब करा. कसं आहे, तुम्ही सबस्क्राईब केले आणि माझे सबस्क्रायबर वाढले तर मला आणखी चांगलं वाटेल आणि छानपैकी माझे व्हिडिओ पण मस्त चालतील, आणखी लोकांपर्यंत पोहोचतील. आणि मी एकदम आपली साधी सिंपल लाईफस्टाईल दाखवत आहे. आपलं प्रत्येकाची जी लाईफस्टाईल असते ती एक नॉर्मली असते, कुठेही जास्त देखावा नसतो. तेच मी तुम्हाला दाखवत आहे. आपल्या व्हिडिओमध्ये कुठलाही देखावा नाही. आणि जे मी रोजच्या लाईफमध्ये माझ्या जे मी कामं करते ना तेच मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला कसे वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करत जा. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं ना तर माझ्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचते. जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही माझ्या व्हिडिओची. मी जेव्हा व्हिडिओ टाकते ना आपल्या यूट्यूब चॅनलवर तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येते. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. तर हे आहे आपलं छान छोटंसं मस्त किचन. आणि आता मी स्वयंपाक केलेला आहे त्यामुळे चेहरा वगैरे काही धुतलेला नाही, तर तुम्हाला दिसत असेल तेलकट चेहरा. आणि आपलं हे छान असं देवघर पण आहे मस्तपैकी. हे बघा, हे आहे आपलं देवघर आणि आपलं हे किचन. गॅस छानपैकी आता गॅसचं आपलं हे झालेलं आहे. गॅस छान क्लीन वगैरे करून घेतला, आवरून घेतला गॅसचा ओटा. आणि मी आता थोड्या वेळातच बाहेर जाणार आहे. मला बाहेर थोडं काम आहे आणि ते मी कुठे जाते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज झाली होती स्वामी महाराजांच्या दर्शनाची इच्छा आणि आज होता सोमवार. म्हटलं चला आपल्या महादेवाचं दर्शन घेऊया. आपले महादेव म्हणजे स्वामी महाराज. मग दर्शन घेतलं छानपैकी आणि मंदिरामध्ये बघा किती छान वाटत आहे आणि प्रसन्न वाटत.